मराठवाडा आणि भीषण दुष्काळ जणू हे समीकरणच बनलेलं आहे। मी आहे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव बुद्रुक या गावामध्ये तळहातासारखी जपलेली ही डाळिंबाची बाग आहे। अक्षरशः पाणीच नसल्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने उपटून टाकण्याची वेळ या शेतकऱ्यावरती आलेली आहे। ही परिस्थिती एकट्या छत्रपती संभाजीनगरपुरती मर्यादित नाही आहे, तर तमाम 8 जिल्ह्यातली ही जी परिस्थिती आहे ते आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत परिस्थिती पाहता मे मध्ये खरं तर या दुष्काळाला सुरुवात झाली आणि मेचा आता हा शेवटचा आठवडा जरी असला तरी पावसाचा थेंब देखील नाही। म्हणून अशा पद्धतीनं या शेतकऱ्यानं ही जी बाग आहे जेसीबीच्या सहाय्याने जी आहे ते उद्ध्वस्त केलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यांच्याशी बातचीत करण्याचा मी प्रयत्न करतोय। बाबा, तुमच्या डोळ्यात अश्रू येत आहेत। तळहाताच्या फोडासारखी ही जपलेली आहे तुम्ही ही फळबाग आणि आज तुम्ही जेसीबीच्या सहाय्याने उपटून टाकताय। हो, आता काय करा, पाणी टाकावून त्याला आता खर्चाला पूर्ण आम्ही त्याचे पहिल्यानं 1500 रुपये टँकर भेटत होता, 2000 रुपये घ्यायला लागले, ते देऊन बी पाणी भेटाना। आता तोंडाशी आलेलं मला उपटून टाकावं लागू राहिले झाडं। ते आता 2 एकरमध्ये जवळ 1000 झाड लावले ते उपटून टाकू राहिलो। साधारणतः लागवडीसाठी किती खर्च आला होता आणि आता पीक आल्यानंतर किती उत्पन्न होणार होतं? आता आम्हाला वर्षाचे 12-13 लाख रुपये उत्पन्न वर्षाचे मिळायचे, पण आता पाण्याअभावी काहीच नाही सध्या। आता आम्हाला डोळ्याला अश्रूला पाणी येऊ राहिले। हाताच्या फोडासारखी ही बाग तुम्ही जपली होती, हातानं पाणी घेतलं होतं, वाईट वाटतं हे सगळं डोळ्यासमोर पाहून? खूप वाईट वाटतं। आता काय आम्ही लहान मुलासारखं त्याला जपलं, लहानचं मोठं केलं। आता खायचा टाईम आला तर पाणी नसल्यामुळं काढून टाका लागले। आता जेसीबी चालू आहे। जिल्हा प्रशासनानं पाण्यासाठी काही आढावा मदत नाही, काही मदत दिली नाही शासनाने, 1 रुपया सुद्धा मदत नाही। आता काय मागणी आहे बाबा तुमची? आता सरकारनं आम्हाला आता नुकसान भरपाई द्या। आता मालाची पाहून सनी कमीत कमी आता 2 एकर डाळिंबाचा बाग होता, आम्ही लहानचा मोठा केला, वर्षाची त्याला 5 ते 6 लाख रुपये खर्च करून सनी आता काढून टाका लागू राहिले। किती वर्षापूर्वीचं हे फळबाग होती? आमचे हे 2014ला लागवड करेल होती आम्ही याची। तर आजपर्यंत सांभाळले कसे, पाणी टाकून काही विहिरीच्या पाण्यानं, पण आता शक्य नाही सांभाळायचं। नाव काय बाबा? रामकिशन शेषराव पाटील लोखंडे, राहणार आडगाव। रामकिशन पाटील जे आहेत या ठिकाणचे हे खरं तर फळबाग उत्पादक आहेत। 2014 मध्ये लावलेली ही बाग होती आणि आज अशा पद्धतीनं तळहाताच्या फोडासारखी जपलेली बाग डोळ्यादेखत जेसीबीच्या सहाय्याने उपटून टाकण्याची वेळ आलेली आहे। कारणही तसंच आहे, निगरगट प्रशासन असेल, सरकार असेल, कोणीही पाणी टंचाई निवारणाबाबत समोर आलं नाही। त्यामुळे शेतकऱ्याला अशा पद्धतीनं क्रूर पद्धतीनं म्हणलं तरी वावगं वाटणार नाही। हे फळबाग जे आहे ते उद्ध्वस्त करण्याची त्यांच्यावरती वेळ आलेली आहे। आता तर सरकार जागा होईल का आणि बळीराजा देखील कुठंतरी आता पावेल का, अशीच आस छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लागलेली आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।